छत्रपती संभाजीनगरमधील मृत चांदगुडे कुटुंबाबाबत नवी माहिती समोर येते। मृत संगीता चांदगुडे या युट्यूबर होत्या। दुर्घटनेच्या आदल्या रात्री त्यांनी भावनिक व्हिडिओ पोस्ट केला होता। जिथे आपल्या प्रेमाची किंमत नाही, अशा नात्याला अर्थ नाही म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या। संभाजीनगरमधील खवड्या डोंगरावर घडलेल्या हृदयद्रावक घटनेने सर्वांनाच हादरवून सोडले। मुलानं टोकाचा निर्णय घेतल्यानंतर त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात वडिलांचाही मृत्यू झाला आणि त्यानंतर आईनंही डोंगरावरून उडी घेत आपलं जीवन संपवलं। या घटनेनंतर आता मृत संगीता चांदगुडे यांच्याबाबतची एक माहिती समोर येते। संगीता चांदगुडे या युट्यूबर होत्या आणि आपल्या युट्यूब चॅनलवर कुटुंबातील आनंद दुःखासह आपल्या भावनाही व्यक्त करत होत्या। विशेष म्हणजे या घटनेच्या आदल्या रात्रीच त्यांनी एक भावनिक व्हिडिओ पोस्ट केला होता। या व्हिडिओमध्ये त्यांनी नात्यात प्रेम भावनांची किंमत न करणाऱ्या व्यक्तीविषयी भाष्य केलं होतं। ज्या व्यक्तीला आपल्या प्रेमाची किंमत नसेल, आपण त्याच्यासाठी जे करतो त्याची किंमत नसेल, तर अशा व्यक्तीसाठी काही करण्यात अर्थ नाही, असं त्या म्हणाल्या होत्या। रामकृष्ण हरी। ताटातलं नाही तर आपल्या नशिबातलंही देण्याची तयारी ठेवा। पण अशा व्यक्तीला ज्याला आपली किंमत असेल, आपल्या प्रेमाची किंमत असेल, जर एखादा व्यक्ती आपली किंमत करत नसेल, आपल्या प्रेमाची किंमत करत नसेल, आपण त्याच्यासाठी जर जे करतो त्याची किंमत नसेल, तर अशा व्यक्तीसाठी काहीही करण्यात काहीच अर्थ नाही आहे। पोळी पण तेव्हाच गोड लागते जेव्हा ती दोन्ही साईडनं भाजली जाते। एका साईडनं जर भाजली तर त्याला आपण खाऊ शकत नाही। तसंच नात्यांचं पण आहे, जर ते दोन्ही साईडनं चालत असेल, दोघंही त्याची व्हॅल्यू करत असेल, किंमत करत असेल, तर अशा नात्यामध्ये राहा। नाहीतर एकानं करायचं आणि दुसऱ्यानं त्याची किंमतच करायची नाही, मग अशा नात्याला काहीच अर्थ नाही। अशा नात्यांमधून तुम्ही बाहेर पडलेलं केव्हाही बरं, बरोबर ना?